उन्हाळा असो अथवा कुठलाही ऋतू, हे एक चाट आपल्या सगळ्यांना प्रचंड आवडतं. दिल्ली, यूपी स्टाईल हे दही भल्ले म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे दही वडे हो. हे असे मलमली सॉफ्ट कसे बनवायचे चला बघूयात. दिल्ली, यूपी, महाराष्ट्र सगळीकडेच अगदी आवडतं असलेलं असं हे चाट म्हणजेच दही भल्ले किंवा दही वडे. रंगपंचमी, होळीमध्ये हे स्पेशली केले जातात. त्यासाठी 2 डाळी घेतलेल्या आहेत. उडद डाळ आणि मूग डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे, समप्रमाणात घ्यायचे, 2 ते 4 तास छान भिजवत घालायचे. छानपैकी सॉफ्ट होते ही डाळ आणि आता ही व्यवस्थित दळून घ्यायची आहे. तुम्ही कुठल्याही एका डाळीपासून सुद्धा हे करू शकता. दळत असताना यामध्ये मिरची, कढीपत्ता, 10-12 काळी मिरी, थोडंसं हिंग आणि 1 इंच आलं, अशा ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित दळून घ्यायच्या. दळत असताना खूप जास्त पाणी घालायचं नाही, गरजेपुरतं चमचीभर पाणी घालायचं आहे. उडद डाळ फक्त घेतली असेल तर ते थोडं स्टिकी होतं, पण तरी पाण्याचं प्रमाण कमी असतं पाहिजे. असं छान स्मूथ पेस्ट झाली पाहिजे. आणि आता हे पीठ हलकं करायचं आहे आपल्याला. सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट टिप आहे ती म्हणजे एकतर हाताने किंवा बीटरने हे पीठ असं छान फेटून घ्यायचं. हाताने केलं तरीही चालतं. इतकं फेटायचं की त्याचा रंग आपल्याला बदललेला दिसतो आणि ते इतकं हलकं होतं की याची एक टेस्ट आहे ही झालीच पाहिजे करून. कारण अशा पद्धतीत हे पीठ जर पाण्यावर तरंगलं तर तुमचे दही भल्ले, दही वडे अप्रतिम टेस्टी होणार. आता ह्यामध्ये जिरं आणि मीठ घालायचं, सगळं छान एकजीव करायचं. तेल आपलं आलं आहे की नाही ते चेक करायचं आणि आता ह्यामध्ये आपले सगळे दही वडे आहेत ते मस्तपैकी घालून छान तळून घ्यायचे आहे लो टू मीडियम फ्लेमवर. अगदी निवांतपणे व्यवस्थित वेळ देऊन तळायचे, आतमध्ये कच्चे राहता कामा नये. आणि छान तळून होत असताना शेजारीच आपल्याला पाणी गरम करत ठेवायचं आहे आणि हे असे तळून काढायचे आणि आपलं जे पाणी गरम केलेलं आहे त्यामध्ये हिंग आणि मीठ घालायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हे दही वडे टाकायचे आहेत. हळूहळू एक एक घाणा काढून घ्यायचा आणि तळलेले हे दही वडे आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहेत. हे वडे असे छान स्पॉन्जी होण्यासाठी करायचे आहे. आता दही करण्यासाठी थंडगार दही घ्यायचं आहे, त्यात 2 चमची साखर, किंचित काळं मीठ घालायचं आणि छान फेटून घ्यायचं. आणि हे दही वडे असे बुडते राहावे यासाठी डिश ठेवली होती. ती काढून सगळे दही वडे छान स्क्वीज करून घ्यायचे, व्यवस्थित रचायचे आणि त्यावर आपल्याला हवं तितकं छान थंडगार दही आणि त्यावर चिंच, गूळ, खजुराची आंबट गोड चटणी, तिखट म्हणून मिरची, पुदिना, कोथिंबीरची चटणी, थोडंसं काळं मीठ आणि तिखट घालून तुम्हाला हवं असेल तर शेव, अनारदाणा असं सगळं टाकून छानपैकी सजवून ही डिश थंड थंड मस्त सर्व करायची आणि गारेगार असताना खायचं म्हणजे आहा, कलेजिको थंडक देणारी अशी ही झक्कास चाटची डिश. ही अशा पद्धतीत नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा हा असा तोंडात विरघळणारा दहीवडा तुमचा कसा झाला आहे ते. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.